आता ही अशी लांबी 88 मीटर आणि असं 63 मीटर. ह्या बाजून तिकडच्या बाजूने 100 फूट साधारण एक 26 मीटर अंतर सोडलं तर जे गोडाऊनला येणारे जाणारे ट्रक आहेत 12 मीटर लांबीचे ट्रक असतील ते वळून लावले ती जागा तिकडे सोडायची असते आणि ती जागा सोडून या बाजूला तहसीलदार क्वार्टर आहे. क्वार्टरच्या कंपाऊंडच्या अलीकडे बसेल जर कमी पडलं तर ते कंपाऊंड पण आपल्याला साधारण 10 फूट पलीकडे सरकवतो आणि अजून गरज पडली तर क्वार्टर पण आपण काही करू शकतो असं आहे. आणि समोरच्या बाजूला जेव्हा बांधकाम करायला आपल्याला अडचण येणार असे 70 मीटर लागणार आहे 63 मीटर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती इमारत आपल्याला काढायला जेणेकरून पुढचा रस्ता घेण्याकरता आणि येण्याकरता तो आपल्याला मिळणार. सध्या ह्याच्यामध्ये त्या प्रोव्हिजन केलेलं जेव्हा बांधकाम पूर्ण वापर करायचा असेल तेव्हाच आपण आणि अचानक काय करायचं तिकडे ते आपल्याला अफगाणीच्या नियमानुसार जे कमीत कमी सोडायला लागतं तेवढे सोडायला एवढी जागा त्याचं बघायला गेलं तर 50 मीटर बिल्डिंग आहे कंजेक्टर पाडल्याशिवाय आपल्याला प्रेशर होणार. प्रवेश द्वाराची दिशा कोणत्या म्हणजे कशी मीटर आहे ना हां तिच्यासाठी थोडं उत्तरेकडे नाही ठेवलं ते आपण आता पुढं आर्किटेक्टकडे जाईल. पहिलं तर जागा आपल्याला होते का नाही ते बघायचं होतं आणि डेप्युटी आर्किटेक्टरला तो लेआउट वगैरे पोस्ट केले जागे पुढचं ओपन स्पेस वगैरे सगळं आर्किटेक्ट आहे का तो तसं हे पडल्यानंतर जागा आहे भरपूर पुढचे रस्ते वगैरे बसणार टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार कमीत कमी 6 मीटरचा रस्ता आपल्याला चारही बाजूने लागतो. पुढं आपल्याला थोडा जास्त लागेल बिल्डिंगचा वापर करायचा 20-25 मीटर पार्किंग घेण्याकरता जेव्हा बिल्डिंगच्या पुढे येणार ह्या जागा सगळ्या लागणार. इथंपर्यंत जर बिल्डिंग झाली तर हे पण जास्त होईल प्रवेशद्वारासमोरच ते बिल्डिंग बांधून तोपर्यंत आपल्याला वापरायला अडचण तहसील आधी पोलीस स्टेशन सगळं सध्या तिथं चालायचं घेऊ प्लॅन सुंदर पण वापरतो ओरिएंटेशन बनवलं एकदा आपण फायनल करून या पद्धतीने चालू करायचं चालायचं गाडी इकडे